हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी तुम्ही बघत असाल की मी इथे शतधौत घृत म्हणजे 100 वेळा, म्हणजे एका वेळेला 100 राऊंड, असे 100 राऊंड म्हणजे 100 गुणिले 100 असे 10,000 वेळेला मी हे तूप जे आहे, घृत म्हणजे तूप, धुवून घेतलेलं आहे. आणि याचं एक क्रीम तयार होतं जे शतधौत घृत असं याला म्हटलं जातं. याचा 5,000 वर्षापूर्वीचे जे काही आपले आयुर्वेदाचे काही ग्रंथ आहेत याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. हे क्रीम अगदी 6 महिन्याच्या बाळापासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत वापरू शकतो, कुणीही वापरू शकतो. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नाही आहेत, कुठलंही प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं नाही आहे. अगदी नॅचरल ही क्रीम आहे आणि वर्षानुवर्षे ही क्रीम राहते. तसं बघायला गेलं तर वर्षभर आपण नक्कीच ठेवू शकतो, पण त्याहून जास्तसुद्धा ही राहते. तर यामध्ये बघा, हे शुद्ध गाईचं म्हणजे देशी गाईचं तूप घेतलेलं आहे आणि हे तुपामध्ये मी पाणी घालते आहे. पाणी घालून एकदा घेतल्यानंतर 100 राऊंड मी घेत आहे. नंतर हे पाणी परत काढणार आहे, परत दुसरं पाणी घेणार आणि परत हीच प्रक्रिया करायची आहे. हे करत असताना छान वेळ बघून, सुचिरभूत होऊन, स्वच्छता ठेवून आपल्याला एखादा मंत्र म्हणायचा आहे किंवा देवीचा मंत्र वगैरे लावून हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे छान आपले जे काही मनस्थिती आहे किंवा जे काही पॉझिटिव्ह वेव्ज आहेत हे याच्यामध्ये उतरतील असंही याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर आता ही जी क्रीम आहे ही कशासाठी वापरायची, तर ही मॉइश्चरायझर म्हणून काम करू शकते, तुमचे रिंकल्स कमी करू शकते, डार्क स्पॉट कमी करू शकते, डोळ्याची वर्तुळं कमी करता येतात, वांग कमी होतं. त्याचप्रकारे सनस्क्रीन म्हणून सुद्धा तुम्ही हे क्रीम वापरू शकता. हे क्रीम कुठल्याही टाईपच्या स्किनसाठी 6 महिन्यापासून पुढच्या बालकासाठी, अगदी एखाद्या वेळी भाजलं असेल, तुम्हाला लागलं असेल, कापलं असेल, त्याही ठिकाणी तुम्ही हे क्रीम लावू शकता. हे इतकं हलकं होतं. ह्याचा रंग जो पिवळा आहे तो हळूहळू पांढरा व्हायला लागतो. आता बघा, मी या ठिकाणी हे जे पाणी आहे ना, हे हळूहळू काढून घेत आहे. परात माझी ही खूप जड आहे आणि हे तांब्याच्या भांड्यात शक्यतो केलं जातं. तसंही तुम्ही ते पितळेच्याही करू शकता, कास्याच्या करू शकता, चांदीच्या सुद्धा करू शकता आणि तुमच्याकडे असेल तर सोन्याच्या भांड्यात देखील तुम्ही करू शकता. त्या धातूचे गुणधर्म त्या तुपामध्ये उतरले जातात आणि त्याचा जो मेडिसिनल भाग जो आहे तो याच्यामध्ये इन्क्रीज होत असतो. तर हे बघा, मी तांब्याचंच भांडं घेतलेलं आहे. तांब्याच्याच भांड्यामध्ये हे मी पाणी ठेवलेलं होतं रात्रीपासून साठवून. तर ही जी प्रक्रिया करण्यासाठी किमान 6-7 तास तरी नक्कीच लागतात. खूप लेंदी प्रोसिजर आहे. आता म्हणजे मला कळालं की ही जी क्रीम आहे बाजारामध्ये इतकी महाग का विकली जाते, तर याच्या मागे खूप हार्डवर्क आहेत. आता हे मार्केटमध्ये काही जे काही प्रोडक्ट आहेत तर त्या ठिकाणी हे अशा पद्धतीने विकलं जात असेल की जे मशीनवर केलं जातं, बट हे पूर्ण हँडमेड आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते. हे बघा, ह्याचं नंतरचं टेक्स्चर कसं झालेलं आहे, की आधी तूप कसं होतं आणि हे आता फेटून ह्याचं टेक्स्चर किती बदललेलं आहे. असं मी हे 10,000 वेळा फेटून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता की हे तूप आधी कसं होतं आणि आता हे फिरून ह्याचं टेक्स्चर किती बदललेलं आहे, ह्याचा रंग कसा झालेला आहे. आणि आता हे फिरवायला सुद्धा जड जात आहे. माझे हात पूर्ण भरून आलेले आहेत, म्हणून मी थोडी दुसऱ्याची पण मदत घेतली आणि या प्रकारे हे तूप आम्ही 10,000 टाईम धुवून घेतलेलं आहे. तर ह्याचे खूप मेडिसिनल चांगले इफेक्ट आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं नाही. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याची इतकी छान चमक येते हातावरती. तसंच ज्या ठिकाणी आपण लावतोय ना त्या ठिकाणी इतकं असं वेल्वेटी टच वाटतोय. इतकी हलकी फुलफुलीत ही क्रीम होते. तशीच ही क्रीम खूप पटकन ॲब्झॉर्ब होते. अगदी आपले जे त्वचेचे 7 लेयर्स आहेत याच्यामध्ये ही पटकन शोषली जाते. ही जर क्रीम तुम्ही रात्रीची जरी लावलीत तरीसुद्धा हे नाईट क्रीम म्हणून सुद्धा उत्तम काम करते. त्याच प्रकारे तुम्ही हे केसांना सुद्धा लावू शकता. केसांचंही आरोग्य खूप छान होतं. धन्यवाद.